हॅलो. आज आपण बघणार आहोत गाजरचा हलवा. हे बघा, मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून आणि कोरडे करून घेतलेले आहेत. आपण फक्त याचे धागे धागे काढणार आहोत. साल बिलकुल अजिबात काढणार नाहीत, फक्त आपल्याला याचे धागे काढायचे आहेत. तर बघू शकता, हे आता सगळे धागे काढून आपले झालेले आहेत. तर आपण याला कट करून घेऊया. आपण एक साईड हे बघू शकता, हे आपले कट करून झालेले आहेत. आता आपण खिसून घेऊया. हे बघा, मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. हे आपण आता छान कट करून घेऊया. जर तुम्हाला अजून कोणते मनुके वगैरे टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता. मी फक्त काजू आणि बदामच टाकलेले आहेत. छान आपल्याला हे बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत. तुम्ही जास्त पण टाकू शकता, मी थोडे कमीच टाकलेले आहेत. प्रतिभा बर्डेला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, आता आपण गॅसवर कढई ठेवूया आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकूया. तुपामध्येच आपल्याला गाजर परतून घ्यायचे आहेत. छान तूप आपलं गरम होऊ द्यायचं आहे पातेलं. हे बघ, गाजर खिस आपला तयार आहे. आता आपण छान तुपावर परतून घेऊया. कमी गॅसवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे. छान त्याला मिक्स करतच राहायचं आहे, नाहीतर खालून करपू शकते. 5 ते 10 मिनटं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकणार आहोत. आता पुन्हा आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त साखर टाकू शकता. मी थोडंसं कमीच वापरते साखर. हे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे. जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता, साखर टाकू शकता. हे बघा, आपलं साखरेचं पाणी छान सुटलेलं आहे. थोडा वेळ अजून आपण हे मिक्स करत राहायचं आहे आपल्याला. बऱ्यापैकी आपलं साखरेचं पाणी आटलेलं आहे. तर आपण आता त्याच्यात ड्रायफ्रूट्स टाकूया, काजू आणि बदाम. आणि थोडीशी आपण विलायची पावडर टाकूया. अर्धा चम्मच टाकलेली आहे. हे मी घरीच तयार केलेली आहे. छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता, खूप छान झालेला आहे आपला गाजर हलवा आणि कलर पण खूप छान आलेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा एकदा. हे बघू शकता. याच्यावर आपण ड्रायफ्रूट्स टाकूया थोडेसे. हे बघा, किती मस्त झालेलं आहे. प्रतिभा बर्डे यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा. ओके, बाय.